नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे यांच्या देऊळ या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच नम्र विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, नीता गद्रे लिखित देऊळ. मुंबईतलं एक उपनगर, त्यातला एक फ्लॅट, बंद दरवाजाचा, धूळ येते म्हणून खिडक्याही बंद असलेला. आणखीन एक सकाळ उगवली, आणखी एक दिवस उजाडला. आजच्या दिवशी काही घडणार नव्हतं, जसं कालच्या दिवसात काही घडलेलं नव्हतं. जानकीबाई नेहमीप्रमाणे उठल्या. आता उठल्या म्हणण्यालाही तसा अर्थ नव्हता, कारण त्यांना नीट उठता कुठे येत होतं. उठल्या म्हणजे जाग्या झाल्या. त्यांनी थरथरत्या हातानं डोक्याजवळची बेल शोधली आणि ती दाबली. बेल एकदा वाजवूनही कुणी आलं नाही, म्हणून थोडा वेळ वाट पाहून त्यांनी दुसऱ्यांदा बेल वाजवली. तशी वृषाली त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आधीच सकाळची घाईची वेळ आणि त्यातच. तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार, वैताग, कंटाळा दाटून आलेला होता. तिने न बोलता त्यांच्या पाठीखाली हात घातला, त्यांना बसतं केलं, उठवलं, उभं केलं. ती त्यांना बाथरूमपर्यंत सोडून आली. आता बाथरूममध्ये जाऊन त्या आपलं स्वतःचं थोडंफार आवरणार होत्या. दात घासणं, तोंड धुणं आणि कमोडचा वापर. 3-4 महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सकाळीच वृषाली आणि आदित्य कामावर चालले होते, ते थांबले. जानकीबाईंना हॉस्पिटलला ॲडमिट केलं. खूप धावपळ झाली दोघांची. 15 दिवस त्या हॉस्पिटलमध्येच होत्या, त्यात 6-7 दिवस ICUमध्ये. त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. मेंदूतल्या रक्तवाहिनीतून मेंदूत रक्तस्राव झाला. जानकीबाई मरता मरता वाचल्या. वेळीच उपचार झाले म्हणून बरं झालं. तरी पूर्ण उजवी बाजू म्हणजे उजवा हात, उजवा पाय लुळा पडला. बोलण्यात थोडा बिघाड आला. शब्दोच्चार स्पष्ट होईनासे झाले. स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दुर्बल झाली. शरीराला एकूणच आलेला अशक्तपणा सोडल्यास 3 महिन्यांनी जानकीबाईंचे व्यवहार सुरू झाले. जानकीबाईंना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. BP आटोक्यात ठेवण्यासाठी गोळ्या आणि रक्त पातळ करणारी इंजेक्शन्स असे उपचार त्यांच्यावर घरीही चालूच होते. त्या घरी आल्या तशी वृषालीनं घरी एक बाई ठेवली, कमल नावाची, खास त्यांच्या सेवेसाठी. आधीचं काम सोडलेली, नव्या कामाच्या शोधात असलेली. कमल सकाळी 8:30 पर्यंत यायची. दिवसभर त्यांची सेवा करायची, घरचं कामही करायची. सकाळी आल्यावरती त्यांना मालिश करायची, आंघोळ घालायची. आंघोळ झाल्यावर त्या देवाचं म्हणायच्या, पोथी वाचायच्या, मग नाश्ता. सुनबाईंनी सकाळी करून ठेवलेला. सुरुवातीला एक नर्स दर दिवसाआड इंजेक्शन द्यायला यायची. फिजिओथेरपिस्ट यायचा, व्यायाम करून घ्यायचा. व्यायाम झाल्यानंतर त्या झोपायच्या. कमल जेवायच्या वेळेला त्यांना उठवायची. त्या उजव्या हातानं सांडत सांडत आपलं आपण जेवायच्या. थोडं कमल त्यांना भरवायची. दिवसभर त्यांच्या खोलीतच ती बसायची, गप्पा मारायची. कमलचं लग्न झालं होतं, पण गेली 10-12 वर्ष नवरा नांदवत नव्हता म्हणून ती माहेरीच होती. 38 वर्षांचं वय होतं तिचं. घरात आई, वडील, भाऊ, भाऊजय, 3 भाचरं होती. त्या सगळ्यांबद्दल, नवऱ्याबद्दल, आपल्या शाळेबद्दल कमल सांगायची. जानकीबाईंनाही गप्पा मारायला मिळायच्या. त्यांची करमणूक व्हायची. त्यांची आणि कमलची मैत्रीच झालेली होती. संध्याकाळी कमल त्यांना देवळात न्यायची.
सुरुवातीला व्हीलचेअरवरून आणि नंतर 2 महिन्यांनी त्यांना चालता यायला लागल्यावर कमलच्या हाताला धरून त्या देवळात जायच्या. नंतर लवकर म्हणजे संध्याकाळी 7:30लाच त्यांचं जेवण व्हायचं. जेवण सकाळचंच. वृषालीनं ऑफिसला जाण्यापूर्वी करून ठेवलेली पोळी भाजी. त्यांना काहीतरी गरम खावंसं वाटायचं पण मिळायचं नाही. कमलला स्वयंपाकाला ठेवलेली नव्हती, त्यामुळे ती रात्रीचा स्वयंपाक करायची नाही. फक्त सकाळची पोळी भाजी त्यांना गरम करून द्यायची. त्यांच्या खोलीतला टीव्ही त्यांना लावून देऊन कमल 8 वाजता घरी जायची. मग पुढे अर्धा तास त्या एकट्याच असायच्या. रात्री 8:30 वाजता आदित्य आणि वृषाली घरी यायचे. वृषाली आल्या आल्या पदर खोचून स्वयंपाकाला लागायची. दोन्ही वेळच्या पोळ्या सकाळीच केलेल्या असायच्या. ती फक्त वरण भाताचा कुकर लावून आमटी करायची. रात्री भाजी नाही. रोज रात्री आमटी, भात आणि पोळी हाच मेनू, त्यात बदल नाही. वृषाली नोकरी करून दमायची. तिला स्वयंपाक करायची आवडही नव्हती. त्यामुळे जानकीबाईंना चवीढवीचं हवं तसं खायला मिळायचं नाही. त्या जेव्हा धडधाकट होत्या तेव्हा किती वेगवेगळे प्रकार करून सगळ्यांना खायला घालायच्या. त्यांचे यजमान असतानाचे दिवस तर किती सुखाचे होते. हौशी होते त्यांचे यजमान. जानकीबाईंवर खूप प्रेम करायचे. पण आता त्यातलं काहीच उरलं नाही. आता रोजचा दिवस ढकलायचा. संपूर्ण दिवसभरात काहीही नवं वेगळं घडायचं नाही. तेच ते आणि तेच ते. संध्याकाळी त्या देवळात जायच्या. तेवढ्यापुरतं त्यांना बरं वाटायचं. नीट चालता यायचं नाही. त्यामुळे देऊळ अगदी जवळ असून सुद्धा तिथे पोचायला त्यांना 15 मिनिटं लागायची. त्या पायऱ्या चढायच्या नाहीत. खालच्या फरशीवरनं देवाचं दर्शन घ्यायच्या आणि मग तिथल्या कट्ट्यावर बसून राहायच्या. तिथे बसून देवळाचा आतला भाग दिसायचा. देऊळ स्वच्छ झाडलेलं, पुसलेलं असायचं. भक्तांची बऱ्यापैकी वर्दळ असली तरी शांत असलेलं. भिंतीवर अनेक मंत्र लिहिलेले आणि अनेक देवदेवतांच्या तसबिरी लावलेल्या. प्रत्येकजण पायऱ्यांना नमस्कार करत देवळात जायचा. देवाच्या गाभाऱ्यापाशी जायचा. घंटा वाजवायचा. घंटानाद कानाला गोड वाटायचा. आत शंकराची काळीभोर पिंड होती. वरच्या अभिषेक पात्रातनं त्यावर मंदपणे संतत धार पडत असायची. पिंडीवरच्या फुलांचा सुगंध देऊळभर पसरलेला असायचा. जानकीबाईंना बरं वाटायचं. त्या फारशा आध्यात्मिक नव्हत्या. भारतीय तत्वज्ञान वगैरे त्यांनी मुळीच वाचलेलं नव्हतं, पण देवळातली शांतता पाहून त्यांचं मन शांत व्हायचं. रोजच्या कंटाळ्याचा त्यांना विसर पडायचा. त्यांना येत असलेली रामरक्षेसारखी 4 स्तोत्र त्या तिथे बसून म्हणायच्या. तिथे कोणी ओळखीचं भेटायचं, तब्येतीची चौकशी करायचं, थोडंफार बोलणं व्हायचं. मुलं खेळत असायची. त्यांच्याकडे बघत बसायला बरं वाटायचं. देऊळ हाच त्यांच्या दैनंदिन जीवनातला एकमेव सामाजिक स्पर्श होता. सुखद बदल होता. एकदा त्या अशाच देवळासमोरच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. कमल त्यांच्या शेजारी बसली. थोड्या वेळानं तिला एक मिस्ड कॉल आला. मी आले हा, बसा आजी, असं म्हणून ती उठली. जानकीबाईंना मान आणि शरीर वळवायला त्रास होत असे म्हणून त्यांनी कमल कुठे गेली ते पाहिलं नाही. बराच वेळ झाला तरी कमल काही आली नाही. अंधार पडला. त्यांची रोजची जेवणाची वेळ टळून गेली. त्या कंटाळल्या, काळजीत पडल्या, घाबरल्या. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता. मला कशाला असं म्हणून मुलानं तो देऊ केलेला असतानाही त्यांनीच तो घेतलेला नव्हता. आदित्य आणि वृषालीचे कमललाच फोन यायचे. तीच जानकीबाईंची खुशाली त्या दोघांना फोनवर सांगायची. जानकीबाईंना काय करावं ते समजेना. तेवढ्यात कमल आली पळत धापा टाकत. जानकीबाई तिला म्हणाल्या, अगं इतका वेळ का लागला? कुठे गेली होतीस?
किती घाबरले मी. कमल शांतपणे म्हणाली, घाबरायला काय झालं? मी काय पळून जाती का? आली का नाही आता? कुठे गेली होतीस या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तिने टाळलेलं होतं. त्या दोघी घरी आल्या. कमलने त्यांना जेवायला दिलं. 8 वाजता त्यांच्या खोलीतला टीव्ही लावून देऊन कमल घरी गेली. आता वृषाली आणि आदित्य येईपर्यंत त्या एकट्याच होत्या. जानकीबाईंचं आज टीव्हीत लक्ष लागत नव्हतं. कमल आपल्याला एकटीला सोडून कुठे गेली होती याचं कोडं त्यांना पडलेलं होतं. दुसरा दिवस उजाडला, मग पुढचा, मग त्याच्या पुढचा. जानकीबाईंचं रुटीन तेच होतं. अंघोळ, पोथी, नाश्ता, झोप, जेवण, फिरणं. कमल रोज देवळाच्या कट्ट्यावर त्या मिस्ड कॉलची वाट बघायची. तो कॉल आला की त्यांना सोडून कुठेतरी जायची. त्यांनी काही विचारलं की टोलवाटोलवीची उत्तरं द्यायची. एक दिवशी कमल तशी गेल्यावर रोजच्याप्रमाणे देवळात आलेल्या एका ओळखीच्या बाईंशी जानकीबाई गप्पा मारत बसल्या. नेहमीप्रमाणे कमल लवकर आली नाही. तिची वाट बघून कंटाळलेल्या जानकीबाई त्या बाईंना म्हणाल्या, आप मुझे मेरे घर तक छोड़ेंगी? मेरे पास चाबी है. आप मुझे घर का लैच खोल के दीजिए. लेकिन आपकी बाई किधर गई? पता नहीं, मुझे जाना है, प्लीज छोड़िए. ती बाई त्यांना घरी सोडायला कबूल झाली. एका अपंगाला आपण मदत करतोय या विचारानं तिच्या चेहऱ्यावर उदात्त भाव झळकायला लागले. त्या बाईबरोबर हळूहळू पावलं टाकत जानकीबाई घरी येत होत्या आणि त्यांना दिसलं. एका झोडपाआड बाकावर कमल बसली होती, एका माणसाला खेटून. दोघांची डोकी एकत्र, हात एकमेकांच्या हातात गुंफलेले. जानकीबाईंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्या तिच्या जवळ गेल्या. आपल्या शेजारी अल्प ओळखीची आणखी एक बाई उभी आहे याचा विचार न करता त्या कमलकडे बघून ओरडल्या. कमल दचकली. तो माणूस उठून पळून गेला. जानकीबाई तारस्वरात बोलत होत्या, मला तिथे देवळापाशी एकटीला टाकून इथे बसून हे धंदे करतेस होय? म्हणूनच तुला आधीच्या कामावरनं काढून टाकलं असणार. आम्ही सुद्धा चौकशी न करता तुला ठेवून घेतली. आपण एका बाईची सेवा करतोय. ती म्हातारी आहे, ती आजारी आहे, ती अपंग आहे. तिला एकटीला टाकून कुठे जाऊ नये एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? पगार घेतेस ना, आणि हे असले धंदे करतेस? कोण होता तो माणूस? किती दिवस चाललंय हे लफडं? लाज नाही वाटत का? मी कुठे गेली होतीस असं विचारलं तर उत्तर द्यायची नाहीस. कशी उत्तर देणार? कोणत्या तोंडानं देणार? थांब, आदित्य आला की त्याला सांगते. तुला कामावरनं काढूनच टाकेल तो. तो कशाला? मीच सांगते तुला, उद्यापासनं कामावर येऊ नकोस. चालती हो, आणि आत्ता मला पोचवायला येऊ नकोस. तुझ्याकडची किल्ली दे आणि चालायला लाग. जानकीबाईंनी आपली सगळी भडास कमलवर काढली. संतापानं त्या फुसफुसत होत्या. त्या कशाबशा घरी आल्या. त्यांना पोचवायला आलेल्या बाईनं त्यांना त्यांच्या कॉटवर झोपवलं आणि दार घट्ट ओढून घेऊन ती निघून गेली. नेहमीच्या वेळी वृषाली, आदित्य आले. चपला काढून तडक जानकीबाईंच्या खोलीत आले. आदित्य म्हणाला, तू काय त्या कमलला काढून टाकलंस? तिचा फोन आला होता. जानकीबाईंनी काय घडलं ते सांगितलं. वृषाली म्हणाली, अहो, कमलचा फोन आला होता, तो तिचा भाऊ होता. हे बघ, ज्या पद्धतीनं ते बसले होते त्यावरून तो तिचा भाऊ नव्हता. आणि जर भाऊ होता तर मग ती दचकली का? आणि तो माणूस पळून का गेला मग? अहो ठीक आहे, नसेल भाऊ, तुम्हाला काय करायचं आहे? पर्सनल मॅटर आहे ना तिचा, त्यात तुम्हाला पडायची गरज काय? तुम्ही काय संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलाय का? अगं बाई, मला एकटीला देवळापाशी सोडून जात होती ती, आणि उशिरा येत होती. कुठे बिघडलं थोडा उशीर झाला म्हणून? तुम्हाला घरी लवकर येऊन असा काय कामाचा रागाडा उपसायचा आहे हो? दिवसभर नुसत्या झोपून तर असता.
उद्यापासून तिला येऊ नको असं सांगितलं, तर आता तुमचं करणार कोण? मी काय रजा टाकू? का तुम्ही असेपर्यंत नोकरी सोडून घरी बसू? भागेल का तुमच्या एकट्या मुलाच्या पगारात? तुमच्या आजारपणावर किती खर्च झालाय माहिती आहे का? आणायचे कुठून पैसे? तुमचा मुलगा करतो का तुमची सेवा? मुलगा हवा असतो ना तुम्हा जुन्या बायकांना? पण मुलगा नाही बेडपॅन उचलत. बेडपॅन त्याची बायको म्हणजे स्त्री उचलते. हे बघा, मी आत्ता कमलला फोन करून सॉरी म्हणते, तिला उद्यापासून ये म्हणून सांगते, तिच्याकडनं सगळं करून घ्या. ती जसं करेल तसं. दया करा माझ्यावर, समजलं? जानकीबाईंनी घाबरून होकारार्थी मान हलवली. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. आदित्य म्हणाला, अगं आई, तू रडू नकोस. हे बघ, मुंबईसारख्या महानगरात असंच चालतं. इतर गावातही घडतं. लग्न वेळेवर होतातच असं नाही. प्रत्येकाच्या अडचणी असतात, त्यामुळे छुपे संबंध ठेवले जातात. कमलची काय मजबुरी आहे ते आपल्याला माहिती नाही, आणि ही खूप पर्सनल गोष्ट आहे ग. तू त्यात पडायला नको होतंस. दुर्दैवाने तुझ्यावर वाईट वेळ आली आहे. आजारपण हे असलं आलेलं आहे. त्याला आपल्या सगळ्यांचा नाईलाज आहे. आता जे आहे त्यात प्लीज ॲडजस्ट कर. कमलशी जुळवून घे. आदित्य निघून गेला. वृषाली आत कोणाशी तरी बोलत होती, बहुधा कमलशी. वृषाली जानकीबाईंच्या खोलीकडे फिरकलीच नाही. आदित्यनंच त्यांना जेवण आणून दिलं. फ्रीजमधली थंडगार भाजी आणि पोळी. ते जेवले नाहीत. वृषाली त्यावरूनही बडबड करत होती. जानकीबाई झोपल्या नाहीत. त्या रात्रभर रडत होत्या. आपल्या सुनेनं तर आपला अपमान केलाच, पण आदित्य सुद्धा तिला काही बोलला नाही. उलट आपल्यालाच त्यांनी 4 बोल सुनावले. याचं त्यांना फार वाईट वाटत होतं. त्यांना त्यांच्या यजमानांची फार तीव्रतेनं आठवण झाली. असते असते तर वृषाली आणि आदित्य आपल्याला असं बोलले असते का? त्यांना खूप एकटं एकटं वाटायला लागलं. आणखीन एक दिवस उजाडला, कालच्या पुढचा. काल रात्रभर जानकीबाई जाग्याच होत्या. आज सकाळी वृषाली त्यांना उठवायला, बाथरूमपर्यंत सोडायला आली नाही. आदित्यच आला. त्यांनी जानकीबाईंना उठवलं, बाथरूमपर्यंत पोहोचवलं. त्यांचं आवरेपर्यंत तो आदबशीरपणे दरवाजाच्या बाहेर उभा राहिलेला होता. त्या बाहेर आल्यावर त्यांनीच त्यांना कॉटवर बसवलं. वृषालीनं केलेला चहा त्यांना आणून दिला. त्यांनी प्यायला मदत केली आणि मग तो त्याच्या खोलीत निघून गेला. त्यांनी आणि वृषालीनं स्वतःचं सगळं आवरलं. ऑफिसला जाण्यापूर्वी तरी वृषालीनं आपल्याजवळ यावं असं त्यांना वाटत होतं, पण ती नाही आली. त्यांना तिची भीती वाटायला लागली. ऑफिसला जाण्यापूर्वी एकटा आदित्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, आम्ही निघतोय. वृषालीनं कमलबरोबर पॅचअप केलंय. ती येईल. तिच्याशी नीट वाग. कमल येणार म्हटल्यावर जानकीबाईंच्या मनावर दडपण आलं. त्यांनी आज्ञाधारकपणे होकारार्थी मान हलवली. ते दोघं गेले. रोजच्यापेक्षा खूप उशिरा कमल आली. आता येतेय का नाही असं वाटावं इतका उशीर तिने केला. जानकीबाईंचा धीर सुटला होता, पण ती आली. स्वतःजवळच्या किल्लीने तिने दार उघडलं. काल त्यांनी मागूनही तिने किल्ली त्यांना दिलेली नव्हती. ती आली. न बोलता तिने केर काढला, फरशा पुसल्या, मशीन लावून कपडे धुतले, भांडी घासली. तिचा आबोला त्यांच्या मनात भीती पैदा करत होता. दोनदा हाक मारूनही तिने ओ दिली नाही. आज तिने त्यांचे केस विंचरले नाहीत, त्यांना औषधं दिली नाहीत. फिजिओथेरपिस्टशी ती एक शब्दानं बोलली नाही. तिने त्यांना पेपर वाचून दाखवला नाही, नाश्ता दिला नाही, जेवण दिलं नाही, आंघोळीला पाणी दिलं नाही. आणि आंघोळ नाही म्हणून त्या पोथी वाचू शकल्या नाहीत.
आदल्या रात्रीही त्या जेवल्या नव्हत्या म्हणून त्यांना खूप भूक लागली होती. ॲसिडिटी झाली होती. सकाळचा चहा पोटात ढवळायला लागला. बीपीची गोळी घेतली गेली नव्हती. आज इंजेक्शनचा वार नव्हता म्हणून बरं. त्या कमलला हाका मारायला लागल्या पण ती त्यांच्या खोलीत आलीच नाही. हाका मारून मारून त्या थकल्या. ओरडून त्यांच्या घशाला कोरड पडली पण कमल त्यांच्या खोलीत आली नाही. दुपारचे 2:30 वाजले. भुकेनं त्यांचा जीव कळवळला. नाश्ता नाही, जेवण नाही, आंघोळ नाही. त्यांना कसं तरी व्हायला लागलं. त्या रडायलाच लागल्या. त्यांना वाटलं आपण म्हाताऱ्या, घरात एकट्या, अपंग, असहाय्य. हल्ली घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध माणसांचे घरातल्या नोकरांनीच खून केलेले आपण वाचतो, ऐकतो. तसं तर आपल्या बाबतीत होणार नाही. कमल आपल्यावर संतापली आहे. ती कालच्या त्या माणसाला फ्लॅटमध्ये तर बोलावणार नाही. दोघं मिळून आपलं खून तर नाही नाकारणार. आपण कसला प्रतिकार करणार. सहज मारून टाकतील ते आपल्याला. रात्री आदित्य वृषाली घरी येतील तेव्हा आपलं प्रेतच दिसेल त्यांना. आदित्यला वाईट वाटेल पण वृषालीला काहीच वाटणार नाही. जानकीबाई खूप घाबरल्या. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांचं अंग थरथर कापायला लागलं. त्यांना जाणीव झाली की आपल्याला जोराची शिव लागली आहे. त्या रडायला लागल्या. रडत रडत म्हणाल्या, कमल कमल अगं मला बाथरूमला लागली आहे ग. माझ्यावर दया कर आणि आत ये ग, नाहीतर मला जागेवर शिव होईल ग. प्लीज कमल आत ये, दया कर माझ्यावर कमल, ये आत ये. ते बघ काल मी जे वागले ना माझं चुकलं ग. ते माझा अपराध पोटात घे कमल, मला क्षमा कर ग. पाया पडते तुझ्या कमल, माफी मागते कमल, प्लीज ये कमल. जानकीबाई धाय मोकलून रडायला लागल्या. समोर एखादं प्रेत असावं ना तशा. अखेर कमल आत आली. त्यांचा हात पकडून त्यांना म्हणाली, उद्यापासनं नीट वागायचं, किटकिट करायची नाही, माझा अपमान नाही करायचा, माझ्यावर वरडायचं बी नाही. आलं लक्षात? चल उठ, बाथरूममध्ये नेते तुला, उठ. जानकीबाई उठल्या. बाथरूमकडे जाता जाता त्याने निश्चय केला की आजपासून आपण देवळात जायचं नाही. आपली कॉट हेच आपलं विश्व, हेच आपलं देऊळ. ह्याच खोलीच्या खुराड्यात उरलेला जन्म काढायचा. खुराड्याचं झाकण उघडून एखादा हात आपल्याला उचलेपर्यंत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीता गद्रे लिखित कथा देऊळ. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअरही करा. आणि हां, त्या सर्वांना दीपक रेगी कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंतीही जरूर करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. धन्यवाद श्रोतेहो. भेटूयात पुन्हा अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर वारंवार. तोपर्यंत नमस्कार.